भगवते वासुदेवाय। श्री शंकराचार्य नकाशीय परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी श्री जी महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा शक्तिपात मार्गाचा सत्संग सुरू आहे. सत्संगामध्ये विषय चाललेला आहे की साधकांना येणाऱ्या साधनेच्या अडचणी विघ्न आश्रय. काल आपण शिवसंहिता नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये भगवान शिव म्हणजे शंकर माता पार्वतीला या विघ्नांची माहिती सांगतात. भगवंतांनी 4 प्रकारची विघ्न सांगितली. ही 4 प्रकारची विघ्न कोणती? काल आपण 2 प्रकारची विघ्न पाहिली. ही जी 4 प्रकारची विघ्न आहे त्यामध्ये काही भोगरूपी विघ्न आहे, त्यांचा विचार काल आपण केला. काही धर्मरूपी विघ्न आहे, या धर्मरूपी विघ्नाचाही विचार आपण करताना
आता 2 प्रकारातून सांगितलेले होते. त्यात ज्ञान रूपी गुण आहे आणि स्वाद रूपी निस्वाद. भगवान शिव धर्मरूपी गुण सांगत असताना धर्माच्या बाबतीमध्ये आणि आपल्या साधनेच्या बाबतीमध्ये कसा वेगळेपणा दाखवत आहे. आपण साधक हा शिवांचा विचार किंवा भगवंताचा विचार कधी ऐकलेला नसल्यामुळे आपण या धर्मरूपी मूर्तीला अतिशय महत्व देतो आणि धर्मरूपी या गोष्टींमध्ये आपला बराच वेळ निघून जातो आणि त्यामुळे साधनेला अडथळा येतो. भगवान सांगताय की धर्मातल्या ज्या काही गोष्टी तुम्ही करता त्या आपल्या साधनेला अनुकूल नाहीये. अशी त्या धर्मरूप आहे. आता उदाहरणार्थ यज्ञ, होम, पूजापाठ, पारायण, मृतकल्पे आणि तीर्थयात्रा या गोष्टींना अडथळे सांगितलेले होते. ह्या गोष्टी आपण धर्माच्या आणि साधनेच्या अनुसरून करतो आणि कर्तव्य. परंतु त्यामुळे जर साधना आपली निवड असेल, साधनेमध्ये जर त्यामुळे अडथळा येत असेल तर ते भिन्न समजायचं. म्हणून हे धार्मिक प्रथा जी आहे ती धार्मिक केवळ साधना सामावून करता आली तरी पात्र करा, मनाला समाधान मिळेल. परंतु साधना करून ती प्रयत्न करायची कारण साधना करून प्रयत्न अशा प्रकारचा हा उपदेश काल आपल्याला भगवान शिवांनी माता पार्वतीला सांगत असताना केलेला आहे. आज आपल्याला जे ज्ञानरूपी वेगळे कोणते असतात ते सांगताय. भगवंतांनी ज्या रस्त्यावर काटेच काटे पसरलेली असतील त्या काटेरी रस्त्यावरून जाताना आपल्याला अनेक काटे दिसतात आहे आणि त्यामुळे तो रस्ता आपल्याला चांगला अवघड होतो. होणारे काटे काढत बसले बघण्याची जास्त वेळ झाला. तसे हे साधन मार्गाचे काटे आहेत. या गोष्टी आपण करतो दुसऱ्या त्या गोष्टी म्हणजे साधन मार्गाच्या काट्याप्रमाणे समजा साधना करून असं भगवान सांगाल. तेव्हा या भोगाची अनेक उदाहरणे भगवंतांनी सांगितली. धर्मरूपी गुण सांगितली. आता भगवान सांगतात हे बरान्मय हे पार्वती, आता साधकाला जी ज्ञानरूपी विघ्न येतात, ज्ञानरूपी विघ्न ज्ञान सुद्धा आलं येतं साधनेला. ज्ञानरूपी विघ्न जी सांगतो जो आपल्याला अडथळा वाटत नाही मग आपल्या साधनेला मदत होईल असं वाटतं. ही गोष्ट भगवान सांगताय की हा अडथळा आहे. भगवान आता योगाची उदाहरण देत आहे. ते म्हणतात नाडी शुद्धी होण्यासाठी आपल्या ज्या नाड्या आहेत ना ज्याच्यामधून रक्त वाहतात, वायू वाहतात, या ज्या नाड्या आहेत आपल्या त्या शुद्ध होण्यासाठी लोक अनेक प्रकारचे अन्य योग प्रकार करतात. कोणते धोती, बस्ती,
षटक्रिया त्या 6 प्रकारच्या क्रिया आहेत. क्रियाला काढून नवली होतात. भोवती म्हणजे पोटात टाकायचं, ते सगळं धुवायचं, घडवायचं आणि नंतर मग ते हळूहळू करायचं. अशा योगी क्रिया आहेत. ही जी आपल्या नाड्यांमध्ये घाण अडकलेली असते ती काढण्यासाठी हा प्रकार आहे. तेव्हा धोती, बस्ती, नवी वगैरे ह्या ज्या क्रिया आहेत, षटक्रिया, त्या करून नाडी प्रक्षालन शोधन करीत राहणे. निरनिराळी योगिक आसन करत राहणार. जवळ 350 आसन येतील, थोडी नाही आहेत. दररोजची 10-15 तरी मोठी करायची म्हटली तरी खूप वेळ जातो त्याच्यामध्ये. ही आसन शरीराला उपयुक्त आहे खरी, पण भगवान म्हणतात अरे ही जी कुंडली शक्ती आहे ना, ही कुंडली शक्ती तुझ्या शरीरामधल्या सगळ्या भाडीला हाकलणारी काढणारी नाही. तिच्या त्या क्रियांमधून ती अनेक प्रकारची घाण बाहेर फेकते नाही. कशाला मध्ये घालत होती नवली आणि भौतिक दृष्टी वगैरे त्याच्या षटक्रिया आहे ना, त्यात 1-2 क्रिया जरी करत असले तरी 2-3 तास आसन लावायला बसला तर तुम्ही ते आसन करता करता 1-2 तास मिळून जातात. काय झालं, तुळशी चप्पल खाली अंगाला व्यायाम झाला, ठीक आहे, पण व्यायाम होणं, शरीराची नवी शुद्धी अशा तऱ्हेने करून दिलं आणि त्यासाठी साधना बोलवणं, साधना न करणं, तर मग ही जी योगिक क्रिया आहेत ना, या सगळ्या भिन्न स्वरूप आहे. जसं भगवान शंकर स्वतः सांगून राहिले माता पार्वतीला. हे निराळी योगासन करीत राहणे. त्यानंतर योगामध्ये सांगितलेला जो प्रत्याहार आहे तो प्रत्याहारची साधना करतो. प्रत्याहार म्हणजे या इंद्रियांना आहार द्यायचा नाही. इंद्रियांचे आहार काय आहे तुम्हाला काल सांगितलं. प्रत्येक इंद्रियाचा विषय होणे, विषय त्याचे आणि ते विषय घेणं इंद्रियांना, त्याला आहार असं म्हणतात. उदाहरणार्थ डोळा आहे ना, तर डोळ्याचा आहार काय आहे, रूपपान, सगळं पाहत राहणे. कानाचा आहार शब्द ऐकणं, सूर ऐकणं, नाद ऐकणं. नाकाचा आहार आहे वास घेणं. जिभेचा तोंडाचा आहार आहे खाद्यपदार्थ खाणं. आणि हात आणि पायाचा आहार आहे स्पर्श घेणं. तेव्हा हे यांचे आहार इंद्रियांचे विषय आहेत, त्यांना आहार म्हटलेले. आता मग म्हणतात किंवा आपल्याला योग साधनेमध्ये प्रत्याहार सांगितलेला आहे. प्रत्याहार म्हणजे आहार न घेणे. म्हणजे काय करायचं आता, लोक मौन पाहतात, बोलायचं ना, मूक राहतात, तोंड बंद करून ठेवायचं, काही झालं तरी बोलायचं नाही, असं दुसरं दिसत. आता या व्रतामुळे तोंड बंद ठेवल्याने प्रत्याहार झाला खरं. खाणं तर सुरू होतं ना, बोलणं बंद झालं फक्त एक आहार बंद केला, परंतु खाण्याचा अर्थ तो सुरू राहतो. मग काय कसं प्रत्याहार झाला, तो कानामध्ये बोळे घालून ठेवलं, ऐकायचं कोणाचं काय.
अरे कानामध्ये गोळे घालून तुझ्या नशिना काही दिवसांनी डोळ्यांनी पाहायचे, डोळे बंद करून ठेवायचे. तुला अंधारातच बसावं लागेल. आणि असा जर तू अंधारात सतत बसत राहिला तर डोळ्यांचं तेज कमी होऊन अशा प्रकारे प्रत्याहार येतात. म्हणजे इंद्रियांना ते आहार देत नाही, त्यांना त्यांचे विषय देत नाही, त्यांना प्रत्याहार देतात. ही योगाची एक प्रक्रिया आहे. तेव्हा भगवान सांगतात पार्वतीला केलं, अगं बाई, या पद्धतीनं इंद्रियांना जमवलं. ज्या इंद्रियांच्या साहाय्याने आपल्याला शक्ती कार्य करते, त्या शक्तीला कार्य करण्यासाठी इंद्रिय लागतील ना. इंद्रिय नसताना हात नाही, पाय नाही, डोळे नाही, कान नाही, नाक नाही, काही नाही, काही नाही, शक्ती कार्य कशी करेल? तेव्हा शक्तीला कार्य करण्यासाठी इंद्रियांची गरज आहे. तिथं हात हलवला, मग तुला जर आपण इंद्रियांचे त्या इंद्रियांना आहार दिले नाही तर ती इंद्रिय कमजोर होऊन जातील. माहितीये की आपण 2-4 दिवस उपाशी राहिलो तर अशक्तपणा येतो की नाही? कारण आपल्याला दररोज खाण्याची सवय आहे आणि अन्न खाण्याने आपल्याला शरीरामध्ये बल येतं. मग असा आहार जर घेतला नाही तर आपण बलही होतो, अशक्त होतो. आणि अशक्तता आली की झालं, का साधना करणार? शक्ती म्हणते, अरे शक्ती मी तुझा सगळा जो काय आहार विहार वगैरे काय जो आहे ना त्याला महत्व देत नाही. मला शक्तीला तू असं म्हणते की मी तुला आपल्याकडे घेऊन चाललेली आहे, परमात्म्याकडे घेऊन चाललेली आहे. तुम्ही काय करत बसला? कम्प्लीट करायचं, ठेवायचं, त्याची काय गरज आहे? म्हणजे हा एक प्रकारचा कर्मकांडाचा प्रकार दिला. म्हणून भगवान शंकरजी या प्रत्याहाराच्या उलट ते म्हणतात, तुला प्रत्याहार करण्याची गरजच नाही, की शक्ती तुला प्रत्याहार बरोबर थांबते. तीच तिच्या बलाने तुला जेवढे लागेल तेवढंच ती दिली. तू कशाला मुद्दाम काही करते? अशा तऱ्हेने इंद्रियांना कमजोर करणारा हा जो प्रत्याहार आहे तो एक मोठा आहार आहे. तो साधनेचा प्रकार हे खरे, परंतु आपली साधना ही अशी साधना आहे की काही करण्याची साधना नाहीये. शक्ती सगळं जर आपल्यासाठी करता येते, तू कशाला करतो? काही तू गप्प राहणार, तू मुद्दाम काही करूच नको. त्या शक्तीला करू दे ना, तिला काय करायचं ते. ती प्रत्याहार करेल, ती आहार देईल, काय करेल ती करू दे तिला. सगळं समर्पण आहे आपल्या साधनेने. शक्तीला अर्पण होणार, शक्ती करेल ते मान्य करणं ही आपली साधना आहे. आणि त्या साधनेच्या उलट तू काही करतो नाही. म्हणून भगवान पार्वती मातेला सांगतात, म्हणजे आपल्या सगळ्या साधकांना सांगताय की असा प्रत्याहाराचा वेळेपणा करू नका. तेव्हा प्रत्याहार आहे, नवनी धोती वगैरे प्रकारच्या क्रिया आहे, नाडी शोधन आहे. तेव्हा ही अत्यंत निग्रहाने बलपूर्वक नाक, कान इत्यादी इंद्रियांचा विरोध करीत राहणे, त्या इंद्रियांना जमवणं, इंद्रियत्मक आम्हाला चांगल्या प्रकारचा योग अभ्यास देते. म्हणजे इंद्रियांचा विरोध करीत राहतात. लोखंडाच्या साखळीने किंवा लाकडी लंगोटीने
उपस्थ बांधून ठेवणं, संयमासाठी उपस्थ बांधून ठेवणे, संयम करते, ब्रह्मचर्य करायचे ना. अरे जी शक्ती करेल तुझ्यासाठी सगळं तुझ्या काही करते. बघा, मुद्रा बंध लावणं, त्यांचा अभ्यास करत राहणं, हे सर्व शक्यतातून साधन करणाऱ्याला अनावश्यक आहे. योगाच्या गोष्टी त्या खऱ्या, परंतु कुठल्या योगाच्या गोष्टी त्या हठयोगाच्या क्रिया त्या सगळ्या. तू हठयोगाचा विद्यार्थी आहे का? हठयोगाची उपासना करतो का तू? अरे तू शक्तिमान साधनेचा विद्यार्थी आहे ना, मग ती साधना करते ना, शक्ती करते ना तुझ्यासाठी, तुला जी योग्य असेल ती बरोबर करते. तुला वाटलं की याला अमुक आसन लावायचं, ती कसं आसन लावून देते. हा हवं ते करू शकते, मी तिलाच करू दे, कशाला करून द्यायला. म्हणून आपण हे योगिक प्रकार जे करतो ते आपल्या साधनेकडे ज्ञानवृत्ती दिली आहे. त्या साधनांनी उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाने या ज्या योगिक प्रक्रिया आहेत त्या योगिक प्रक्रियांच्या ज्ञानाने शक्तिपात साधनेचे महत्व कमी होऊन जातात. आणि शक्तिपाताला कमी समजून या दुसऱ्या क्रियांना महत्व दिलं तू, काय झालं? म्हणजे आपलं जे महत्वाचं साधन आहे ते महत्वाचं त्या कमी समजायचं, आणि जे कमी महत्वाचं आहे ज्याची गरज नाहीये त्याला महत्व देणं हा शक्तीचा अपमान आहे. तुझ्यासाठी जर सगळं शक्ती करणार आहे तू कशाला करतो? म्हणून शक्ती जे तुझ्यासाठी करते तिला ती करू दे, तुला न करू देणं म्हणजे तिचा अपमान आहे. आणि ती त्या पद्धतीने करणार नाही तर आपली शक्तीला साधनच सोडून देणे. म्हणून हे ज्ञानवृत्ती विघ्न समजली जातात. हे कारण की हे जे लोक कर्मकांडी लोक आहेत ना, योग प्रक्रिया करणारे लोक आहेत ना, त्यांच्या ह्या योग प्रक्रिया आपल्या साधनेला जर अडथळा आणत असली तर ती विघ्न समजायची. किती महत्वाचा विचार हा आहे. हा जर आपण ऐकून ठेवला नाही भगवंताचा हा विचार तर आपण तेच करत राहतो. आणि म्हणून काही लोक नवरी धरती बस्ती बंद मुद्रा याच्यामध्ये जीव घालतात, तो प्रत्याहारच करत बसतात. कान बंद ठेवणं, मौन पाळणं, उपाशी राहणं, असल्या गोष्टीमध्ये खूप वेळ घालतात. ज्ञानरूपी गोष्टींनी असा साधक लोकांना ती विद्या शिकून मोठा योगी बनतो. कृष्ण साधक आहेत की जे लोकांना आसने शिकवतात. नुसतं आसन शिकवणार, आसनांचे वर्ग चालतात. तर तिथे जाणारे जे विद्यार्थी असतात शिकायला, आसन शिकायला, त्यांना ते क्रमाक्रमाने 5-5 4-4 शिकवतात आणि त्याची प्रॅक्टिस घेतात. तर हा जो आसनांमध्ये वेळ जातो हा वाचले शिकवता मार्गाला योग्य प्रकारे नाही. म्हणून ती आसन शिकवण्याला जो होणार तो स्वतःला योग्य समजतो. योग विद्येचा मोठा अधिकारी आहे आसन शिकवतो. अरे आसन हा एक सुरुवातीचा प्रकार आहे योग विद्येतला, आणि ती आसन शिकून करणार त्याच्या पुढे आसन नाव कसे जसे पैलवान लोक त्याच्यामध्ये जातात आणि बैठका करतात, नमस्कार घालतात,
जो बैठका वगैरे करत दिसलेलं आहे मला तसं झालं हे सुद्धा वेगळं ते पैलवान तसं काय खेळतात काय करणार आहे आसन नुसत्या आसनाने योग विद्या नाही आसन कशा प्रकारे करतात बसता आनंद झालं आसन एका स्थितीमध्ये अधिक वेळ बसण्याची सवय होणं याला आसन म्हटलेले स्थिर होणं ते स्थिर होण्यासाठी कुठलेही आसन चालू शकतं त्याला काय मगच आसन पाहिजे असं कळत होते म्हणून भगवान शिवांना ही असल्या प्रकारची आसन बंध मुद्रा प्रक्रिया ज्या आहेत ती विघ्न वाटतात आणि हे ज्ञान ते दुसऱ्याला देऊन तो गुरु होण्याच्या आसन शिकवणार आणि सद्गुरू योग प्रक्रियेतले एक अंग फक्त शिकवतो तेवढ्या सद्गुरू कसं काय झाला तेव्हा काही वेळेला धनसंपत्ती मिळवण्यासाठी हे लोक असे वगैरे करतात काय समजतात काय व्यापार सुरू झाला म्हणजे कोणी शिकायला की त्याला तुला फुकट असं शिकवत होता त्यांच्याकडून वर्गणी घेतो फी घेतो आणि अशा तऱ्हेनं फी घेणं पैसे घेणं पैसा गमवणं हे धंदा मिळणार भगवान सांगतात की ही ज्ञानरूपी विघ्न आहेत आपल्या साधनेमध्ये आणि एका माणसाला पैशाची चटकला मग जे शिकायला येणारे पोरं असताना त्यांना सांगत सुधारे आणखी पोरांना घेऊन दुसऱ्या चांगले सगळे असं बघ किती फायदा होतो मला अशा तऱ्हेनं तो प्रचार करतो म्हणजे सगळं धन्यवादपणा सुरू आणि अशा प्रकारचा हा धंदा करणं म्हणजे आपल्या साधनेमध्ये विघ्न आहे असे म्हणतात मुख्य म्हणजे शक्तिपात मार्गाने शक्ती जागृतीनंतर होणाऱ्या क्रिया या आपल्या साधनेमध्ये सगळ्या प्रकारची आसन लावतात बंद लावतात मुद्रा लावतात किंवा बंद मुद्रा आसनांनी जे काय लाभ होतात ते सगळे लाभ आपल्याला ती शक्ती लाभ आणि आपल्याला काहीच करायचं नसतं ती शक्ती बरोबर करून देतात आपली साधना सोडून कशा करत बसून माझ्या वेळ तेव्हा ही विघ्न ज्ञानरूपी विघ्न आहेत असं मोठ्या पद्धतीला सांगून आहे आता दुसऱ्या प्रकारची पुढची स्वादरूपी विघ्न आहेत विघ्न झाली आपल्या धर्मरूपी विघ्न झाली ज्ञानरूपी विघ्न कशी असतात ते आपण सांगितली आता स्वादरूपी विघ्न सांगता येतो स्वादरूपी विघ्न साधकाला स्वादरूपी विघ्नांनी प्रेम द्यावं लागतं आपल्याला बघ का आपली साधना करत असताना स्वादाची चटक असते आणि ही चव जिभेने घेता येते नाकाने घेता येते कसं आपल्याजवळ स्वाद घेण्याचं एकच यंत्र आहे फक्त जीभ आणि आपल्या साधनेमध्ये तो बंद राहायला पाहिजे स्वादाला किंमत नाही आणि हा म्हणतो जेव्हा काहीतरी घेऊन सगळं बसलं की लाच होते गोड लागतो
रस येतो, मला चव येते आणि माझी साधना चांगली होते. आणि मला तुम्ही मला ते गुटखा खातात ना, तंबाखूचा गुटखा खाल्ल्याशी स्वाद आहे हा, आता स्वाद आहे का? अरे व्यसन येणार ते नशिला. म्हणून आपले काही साधक तंबाखूचा गुटखा खाणारे त्यांच्या पिढ्यांनी फेकलेल्या त्यांच्या खिशात हात घालून. सुटत नाही व्यसन एकदा का तो स्वाद लागला त्याला, सव लागली त्याला, ते व्यसन होईल. आणि व्यसन सुटणं महा कठीण असत. आपल्याला तर गुरुवार म्हणतात ते खायचं नाही, ते खायचं म्हणून आपल्याला काही खाण्याशिवाय चालत नाही, करमतच नाही त्याला. त्यावरती सगळं करून गेलेली असते खायची. आणि म्हणून हे जे व्यसन आहे ही व्यसन स्वाद म्हणून खातात. मला सव येते नाही तर पिढीने दात घासणं, सचिन करा. अरे ती तपकीर कशापासून बनते माहिती का तुला? ती तपकीर कशापासून बनते रे? तंबाखूपासून बनते ना ती. तंबाखू चांगली आहे का खाणं? दाताला लावणं तिचं काही नाही, काही भाग पोटात जाणार. अरे कॅन्सर सगळ्यात घातक या तंबाखू सरकार वगैरे सगळे घसरलेले. आणि खरं आपल्या भारतामध्ये हा सगळ्यात मोठा जर कोणता कॅन्सरचा प्रकार असेल तर तंबाखू. आणि म्हणून सरकार त्याच्यावर नियंत्रण आणते. गुटखा खाणे झालं, गुटखा बंदी आणि खातच बसतात. पैसा नसला तरी कोणतरी उधार खाते, चोरी करतो त्याच्यासाठी. आणि दिसत जाते चोरी दुसऱ्याला समजायला नाही. अशा प्रकारे माणूस बिघडत जातो या स्वादाने. भगवान शंकरजी माता पार्वतीला सांगतात की हे पार्वती, ही अशा प्रकारची जी व्यसन आहे ही आपल्या साधनेमध्ये विघ्न आहे. ती खायची नसतात रसांचा संचार व्हायला पाहिजे आपल्या शरीरामध्ये. अरे तो कुठले रस पाहिजे तुला? तुझ्या शरीराला जे रस पाहिजे ते कोणते पाहिजे? तू काय डॉक्टर आहे का? म्हणजे कुठले कुठले पदार्थ खातो रस पाहिजे म्हणतो. म्हणून जे अयोग्य पदार्थ आहेत, गांजा, आपू, भाव, आणि आता तर काय शेकडो झाले त्याची नाव सुद्धा तुम्ही ऐकून थकवाल. परदेशामध्ये फार झालेले. परदेशामध्ये ही अशा प्रकारची थोडीशी गुंगी आणणारी, थोडीशी हे आणणारी औषध तयार झाली आणि ती गोळ्यांमध्ये घालतात. चॉकलेटच्या गोळ्या, गोळ्याचा करतो त्या गोळ्या त्याच्यामध्ये टाकतात ती थोडी आणि त्या गोळ्यांची चव चांगली लागते. आणि त्याच्यामुळे मग त्याला स्फूर्ती येते आणि त्या स्फूर्तीमध्ये तो झुंकतो मग चांगला. अशा प्रकारे पाश्चात्य देशामध्ये तर त्या पोरी खातात वेळ तिकडे. आणि आपली पोरी तिकडे शिकायला गेली ते तिकडे व्यसन बनवून. अरे ती दिशा काय आहे, ती साधना काय आहे, कुठल्या मार्गाला चाललंय.
ज्या औषधांनी तुझ्या मेंदूच्या शक्तीवर अनेक परिणाम होऊन तुला भ्रम निर्माण होईल, भुंगी येईल, असे पदार्थ खायचे नसतात. तेव्हा अशा रसाचा संचार होऊन माणसाला जडत्व येते. अशी औषधं खाऊन अलीकडे झोपेसाठी असंख्य प्रकारच्या गोळ्या निघालेले. झोप येत नाही त्याला, मग त्या झोपेसाठी गोळ्या खात. आणि नैसर्गिक झोप वेगळी आणि या गोळ्यांनी अंमल करतो आणि त्या अंमलाखाली झोप लागते ती झोप वेगळी. अशाने तुझं शरीर पोखून गेले, नशी लवकर कुठे तुझी साधना. तेव्हा जडत्व शरीराला आहे. शरीरात निळ्या प्रकारचे रोग आणि विकार तयार होतात. त्याचा परिणाम मनावर होतो. म्हणून आजकाल मानसिक रोगी फार तयार झाले. मनाचे मनोरुग्ण त्याला असा मनोरुग्ण मनुष्य झाला की मग त्याला त्या मानसिक तज्ञांकडे जावं लागतं. त्याला इंजेक्शन देतात आणि ते गोळ्या खातात. तेव्हा विकारी मन तमोगुणी बनतो. मनाला ह्या असल्या प्रकारच्या स्वादांनी ते जे मन आहे आपलं ते सात्विक राहत नाही, ते तमोगुणी बनते. आणि आपल्या शरीराला मनाने जास्त साम्य होतं. शरीराची सगळी कर्म मनाने होतात इंद्रियांकडून. आणि ते मन जर तमोगुणी बनलं तर तुमची कर्म तमोगुणी बनतील. आणि कर्म तमोगुणी बनलं की मग संपूर्ण शरीर तुमचं तमोगुणी बनवून. आणि मग त्याला तमोगुणी आहार गोड वाटेल. तमोगुणी आहार म्हणजे काय? हा घाणेरा आहार. मग त्याचा स्वभावही तमोगुणी बनून जाईल. त्याची भाषा तमोगुणी बनते. तो साधं बोलत नाही. आणखीने अहंकाराने फुगलेला असतो तो तमोगुणी माणूस. तो माझ्यासारखा कोणीच नाही दुसरा. अशा प्रकारचा तमोगुण त्याच्या भाषेतही असतो. स्वभावात आला, शरीरात आला, कर्मात आला, हे सगळं तमोगुणाचंच तिच्याकडे घडलं असतं. आणि आपली साधना ही सत्वगुणाची साधना आहे. शुद्ध सत्वगुणी आपली साधना करण्याची शक्ती आपल्याकडे जाणारी साधना आहे. कुठे सत्वगुणाने आपल्याकडे जाणं आणि कुठे सगळं तमोगुणाने निघून जाणं. तेव्हा हे जे बाकीचे जे खाद्यपदार्थ आहेत ते साधकाने खाऊ नये. तमोगुणाचीच स्वभाव, भाषा बदलते, व्यवहार बदलतो. अंगामुळे आपल्या शरीराला, मनाला आणि बुद्धीला, चित्ताला, सर्व इंद्रियांना तमोगुण प्राप्त होते. सात्विकता नष्ट होऊन जाते. आणि आपली साधना जर सत्वगुणी आहे आणि जर सत्वगुण नष्ट होऊन आपल्या शरीराला मोठीची वेळ दुसरीची साधने हृदयगुणी तमोगुणी आहाराने शरीरामध्ये जे रस निर्माण होतील त्यामुळे तिची साधना संकट म्हणजे तिची साधना होणार, त्याची साधना होऊ शकत नाही. म्हणून स्वाद रूपी विघ्न सांगितलं मोठ्या काळी केला. हे बाई
हे जे स्वाद घेण्यासाठी, चव घेण्यासाठी हा तोंडावरचा जो आहार ही विघ्ने सगळी हे शरीर आणि म्हणजे आपली स्वच्छ शुद्ध राहावी यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस मूळ व्हावा. कशासाठी आपण शुद्ध आहार घेतो? सात्विक आहार कशासाठी घ्यायचा? साधना कशासाठी घ्यायचं? करायची शेवटचा दिवस आपला गोड व्हायला पाहिजे. शेवटचा दिवस गोड व्हायचा म्हणजे काय? गोड खाऊन मरायचं. शेवटचा दिवस गोड होण्याचा अर्थ आपलं ज्ञान होणं शेवटी, ही जीवनमुक्ती प्राप्त होणं शेवटी, हा शेवटचा दिवस गोड होणे. गोड खाऊन म्हणून तेव्हा शेवटचा दिवस गोड व्हावा. या शक्तिपात साधनेचे अंतिम ध्येय आणि साध्य तो शेवटचा दिवस गोड होणे. हे ध्येय कुठे? आणि या निळ्या प्रकारच्या विज्ञानाने हा बदललेला साधक काहीतरी ठाकून तेव्हा हा बिघडलेला साधक साधकच राहत नाही. तेव्हा ती जीवनमुक्ती, ते आत्मस्वरूप, ते ब्रह्मज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून या विघ्नाचा नाश ही विघ्न होऊ नये आपल्या जीवनात. अशी सर्वोत्तम साधन संपत्ती सद्गुण प्राप्त करण्यासाठी काय करावं? अशी व्यसना लागून गेली लहानपणापासून. अशी संगत मिळालेली आम्हाला त्या संगतीचा परिणाम होणार म्हणजे हा जो साधक आता दीक्षा घ्यायला आलेला आहे हा त्याच्याकडे कसा बिघडलेला असतो आणि त्या बिघडलेल्या साधकाला आता दीक्षा देऊन काय करणार? जेव्हा भगवान शंकर सांगतात अगं बाई आधी आता त्याने सद्गुरु चरणांचा आश्रय घ्यावा आणि त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागावा. सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे जो मनुष्य वागत नाही मग तो भले किती मोठा असो, किती श्रीमंत असो, कसाही असो मनापानाचा. म्हणून सद्गुरूंच्या सांगण्याप्रमाणे वागलं पाहिजे. सद्गुरू सांगतात असं वाग, असं करू नको, असं कर, हे ते सांगत असतात. त्या पद्धतीने जर वागला तर मग तुझी साधना मिळेल आणि तू त्या साधनेने उच्च अवस्था प्राप्त करशील. अशा तऱ्हेनं हा शक्तिपात मार्गातील गुरुजांचा एवढा मोठा खुलासा दिलेला आहे. ही 6 साधने आणि ती काम सुरुवात पाहिजे. म्हणजे हे शेवटचं म्हणजे आहे ती 16 आणि हे 6 हे 4 16 4 20 साधन 20 तेव्हा या 20 विघ्नांना आपण होऊन घ्यायचे आणि विघ्न कशासाठी येतात? आपली साधना होऊ नये. जेव्हा या 20 संकटांना आपल्याला होऊन द्यायचे पण दुसरी आणखी आपल्या या 20 शिवाय आणखी काय शिल्लक आहे? हो, हे 20 ठीक आहे, हे मुदा कळतात तरी आलेली समजतात हे विघ्न आले आणि माझी साधना होत नाही. काही शत्रू, काही विघ्न असे आहेत की ते आपल्या शरीरामध्ये लपून बसलेले आहेत.
ते वेळ आलेली होऊ जातात. तुमचा अहंकार हा महाशत्रू. त्या अहंकाराने कुठेच भेटलेली नाही. या 20 विघ्नांमध्ये अहंकार हा शत्रू आहे, विघ्न आहे असं कुठेही भेटलेलं नाही. जेव्हा हा जो अहंकार नावाचा, मीपणा नावाचा असा महान शत्रू आहे तो आपल्या देहात असतो. आणि या देहामध्ये असलेला अहंकार रूपी शत्रू आत्म्याचा वैरी आहे. साधारण या आत्म्याशी झगडा करणारा वैरी राहणं शिकवतो. रामचंद्राशी लढाई करणारा रावण मोठा होताना शत्रू ते मोठं युद्ध झालं. राम युद्धम राम अलंकार आहे. राम रावणाचं युद्ध कसं झालं हो, राम रावणाच्या युद्धासारखंच झालं असं रावण दुसरं कसं युद्ध झालं. भूमिका देणं देवच होते, भगवान होते आणि तोही देव सुरू झालेला होता. तो सगळ्या शक्ती त्याला प्राप्त होत्या. सगळे त्याला मोठ्या ऋषींचे आशीर्वाद भगवान शंकराचा आशीर्वाद होता. एवढा धर्म होता त्याला, एवढा अहंकार होता त्याला. म्हणून माणूस कितीतरी सामान्य असला परिस्थितीने पण त्याचा अहंकार मोठा वाढत गेला तर त्या अहंकाराने तो इतका फुटतो त्या देवाला आपल्याला घरी समजत मी सगळ्यात मोठा आत्म्याचाही तो शत्रू होतो. म्हणून अहंकार रूपी शत्रूला वाहू देऊ नका. सारखा त्याचा उपाय काय नाही. अहंकार जर वाढत असेल तर त्याचा उपाय काय? त्याचा उपाय हाच आहे की नम्र होणे, विनय धारण करणे, नम्र होणे हा त्याचा उपाय. आणि अहंकाराविषयी विनय धारण करत नाही, नम्र होतच नव्हतं. अशा प्रकारे अहंकार हा एक महान शत्रू आहे आपला. आणखी आपल्या लोक काही असे काही शत्रू आहेत ते आपल्यामध्ये ते दिसत नाहीत आपल्याला, परंतु वेळ आणि मुली उभे राहतात. अशा आणखी काही शत्रू भाऊ आणि आता हा विषय चाललेला आहे समोर. आणि पुढचा विषय महाराज संप्रदाय महिमा हा सुंदर विषय. हा तर सगळ्यांनी ऐकला पाहिजे, कारण आपल्याला संप्रदाय म्हणजे काय आणि त्याचा मोठेपणा काय असतो हेच नाही. शक्तिपात साधनेचा जो संप्रदाय आहे आपला त्याचा मोठेपणा काय आहे ते आणि मला तर थोडा आश्चर्य वाटतं. मी उठला इतका पाऊस पडला, इतकं पाणी साचलेले रस्त्यांनी, हे लोक येतील का नाही येतात बिचारे. आणि पाऊस असून काही असो किंवा या वेगळ्या संकटामधून तुम्ही येतात, सराव घेतात, ऐकतात. धन्य आहे तुमची. तुम्हाला धन्यता देऊन असा संघाला विश्रांती आहे.